हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझे यूट्यूब चॅनल 10th बोर्ड अकॅडमीवर। बघा मित्रांनो, विज्ञान 2चा पेपर आहे 2026चा हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर राहणार आहे। यामधलेच क्वेश्चन तुम्हाला 2026 मध्ये पाहायला मिळतील। बघा मित्रांनो, तुम्ही जर हा पेपर बघून गेले, पाहून गेले तर तुम्हाला 2026 मध्ये 40 पैकी 40 मार्क्स मिळतील। तर बघा मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे, तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। मी या चॅनलवर 10वीचे ऑल पेपर अपलोड करत असतो, तर यावर्षी तुम्हाला या चॅनलचा खूप फायदा होणार आहे। तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑल करा। बघा, आपण हा जो पेपर आहे हा आन्सर सोबत पाहणार आहे, तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा। तर चला आपण व्हिडिओला करू स्टार्ट। त्या अगोदर बघा मित्रांनो, खूप जण मायनर मिस्टेक करतात, ह्या ज्या सूचना आहे ह्या सूचना फॉलो नाही करत, तर असं बिलकुल करायचं नाही मित्रांनो। अशाने काय होते की हे जे मार्क्स आहे हे मार्क्स आपले घसरतात। तर सर्वात आधी पेपर आल्यानंतर ह्या ज्या सूचना असतात ह्या सूचना वाचून घ्यायच्या, समजून घ्यायच्या आणि या सूचनांना फॉलो करायचं, त्यानंतरच पेपरला स्टार्ट करायचं। तर चला मित्रांनो, आपण पेपरला करू स्टार्ट। बघा, प्रश्न क्रमांक 1 दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायांचा क्रमांक लिहा। बघा, 5 मार्क्ससाठी तुम्हाला क्वेश्चन आहे, 5 मार्क्स तुम्ही इझिली मिळवू शकता। तुम्हाला इथं रिकाम्या जागा भरायच्या असतात, तुम्हाला इथं आन्सर दिलेलं असते, यामधलं करेक्ट आन्सर कोणचं आहे हे तुम्हाला लिहायचं असते आणि इझिली मार्क्स घ्यायचा असते। बघा, तुम्हाला 1 नंबरवर विचारलेलं आहे की ऑक्सिशोषणामध्ये ग्लुकोजचे पूर्ण विघटन होऊन ऊर्जेबरोबरच पाणी आणि टिंबटिंबचे रेणू तयार होतात। तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे CO2। ऑक्सिशोषणामध्ये ग्लुकोजचे पूर्ण विघटन होऊन ऊर्जेबरोबरच पाणी आणि CO2चे रेणू तयार होतात, असं याचा आन्सर आहे। तुम्हाला 1 मार्क्स इझिली मिळतो। त्यानंतर बघा, 2 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे की व्हिनेगरमध्ये टिंबटिंब आम्ल असते, तर याचं जे आन्सर आहे ते आहे ॲसिटिक। व्हिनेगरमध्ये ॲसिटिक आम्ल असते, असं तुम्हाला आन्सर लिहावं लागेल आणि इझिली मार्क्स घ्यावा लागेल। त्यानंतर बघा, समोर आहे 3 नंबर। 3 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे की जनुकांमध्ये अचानक बदल होऊन सजीवात लहानसा बदल घडून येतो, तो बदल म्हणजेच टिंबटिंब होय। तर याचं जे आन्सर आहे ते आहे उत्परिवर्तन। बघा, जनुकांमध्ये अचानक बदल होऊन सजीवात लहानसा बदल घडून येतो, तो बदल म्हणजेच उत्परिवर्तन होय। तर अशा प्रकारे तुम्ही याचं पण इझिली मार्क्स घेऊ शकता। हे जे क्वेश्चन आहेत हे इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकता आणि इझिली मार्क्स मिळवू शकता। त्यानंतर बघा, 4 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे मानवी शुक्रपेशीची निर्मिती टिंबटिंब या अवयवात होते। बघा, याचं जे आन्सर आहे, करेक्ट आन्सर आहे ते क आहे, वृषण। मानवी शुक्रपेशीची निर्मिती वृषण या अवयवात होते, असं याचं करेक्ट आन्सर आहे आणि तुम्ही इझिली मार्क्स मिळवू शकता। त्यानंतर बघा, 5 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे की सौर विद्युत घट सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे रूपांतर सरळपणे टिंबटिंब करतात, तर यामधलं करेक्ट आन्सर कोणतं आहे? तर बघा, हे जे ड नंबरचं आन्सर आहे विद्युत ऊर्जेत, हे याचं करेक्ट आन्सर आहे। बघा, सौर विद्युत घट सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे रूपांतर सरळपणे विद्युत ऊर्जेत करतात, असं याचं आन्सर आहे। असे तुम्ही 5 मार्क्स इझिली घेऊ शकता आणि समोर जाऊ शकता। त्यानंतर चला आपण जाऊया समोर। बघा, समोर आहे ब, खालील प्रश्न सोडवा। 1 नंबरवर बघा, तुम्हाला काय विचारलेलं आहे की विसंगत पद ओळखा। बघा, तुम्हाला इथं 4 शब्द दिलेले आहे, यामधलं विसंगत पद कोणतं आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे आणि इझिली 1 मार्क्स मिळवायचा आहे। बघा, यामधलं हा जो शब्द आहे मुकुलायन, हा जो शब्द आहे मुकुलायन, हा शब्द विसंगत पद आहे, तर अशा प्रकारे तुम्ही 1 मार्क्स इझिली मिळवू शकता। त्यानंतर बघा, नंबर 2 सहजबंध लिहा। बघा, तुम्हाला इथं सहजबंध पूर्ण करायचा असते। तुम्हाला इथं मधुमेहाचं दिलेलं आहे इन्सुलिन आणि तुम्हाला कॅन्सरचं लिहायचं आहे, तर कॅन्सरचं जे सहजबंध आहे ते काय येणार? तर बघा, किरणोत्सर्ग। किरणोत्सर्ग हा शब्द तुम्हाला इथं लिहावा लागेल आणि इझिली 1 मार्क्स मिळवावा लागेल। त्यानंतर बघा, नंबर 3 चूक की बरोबर ते लिहा। बघा, तुम्हाला एक वाक्य दिलेलं आहे, हे वाक्य चूक आहे की बरोबर आहे हे तुम्हाला लिहायचं आहे आणि इझिली मार्क्स मिळवायचा आहे। बघा, तुम्हाला वाक्य काय विचारलेलं आहे, जीवाश्माचा अभ्यास हे उत्क्रांतीच्या अभ्यासाचे एक महत्त्वाचे अंग आहे, तर हे जे वाक्य आहे हे वाक्य बरोबर आहे। त्यानंतर समोर जाऊया। समोर आहे 4 नंबर, जैवतंत्रज्ञानाचे 2 व्यावहारिक उपयोग लिहा। बघा, जैवतंत्रज्ञानाचे 2 व्यावहारिक उपयोग तुम्हाला लिहायचे आहे आणि इझिली 1 मार्क्स मिळवायचे आहे, तर तुम्ही इझिली लिहू शकता आणि इझिली 1 मार्क्स मिळवू शकता। त्यानंतर बघा, 5 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे की मी मत्स्यप्राणी वर्गातील असूनही फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो, तर मी कोण? तर बघा, तुम्हाला इथं नाव लिहायचं आहे की फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो, तर मी कोण? तर इथं तुम्हाला डॉल्फिन किंवा व्हेल असं लिहायचं आहे आणि इझिली 1 मार्क्स मिळवायचा आहे। त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 2 शास्त्रीय कारणे लिहा, कोणतेही 2। तुम्हाला कोणतेही 2 शास्त्रीय कारणे लिहायचे आहे आणि 4 मार्क्स इझिली घ्यायचे आहे। तुम्ही शास्त्रीय कारणे इझिली लिहू शकता आणि इझिली 4 मार्क्स मिळवू शकता। बघा, तुम्हाला इथं काय विचारलेलं आहे, काही उच्चस्तरीय वनस्पती व प्राणीसुद्धा काही वेळा विनॉक्सी श्वसन करतात, तर याचं तुम्हाला शास्त्रीय कारणे लिहायचं आहे आणि इझिली मार्क्स मिळवायचा आहे।
त्यानंतर बघा 2 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे, मुलगी होण्यासाठी स्त्रीला जबाबदार धरणे अयोग्य आहे. तर याचं जे शास्त्रीय कारण आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर बघा 3 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे, की अणुऊर्जेपासून मिळणारी ऊर्जा पर्यावरणास स्नेही नाही. तर याचं जे शास्त्रीय कारण आहे ते लिहायचं आहे. यामधलं कोणतेही 2 शास्त्रीय कारणे तुम्ही लिहू शकता आणि इझिली 4 मार्क्स मिळवू शकता. त्यानंतर चला समोर जाऊया. बघा हा पेपर जर तुम्ही पाहून गेले, पूर्ण प्रकारे करून गेले, तर तुम्हाला 2026 मध्ये 40 पैकी 40 मार्क्स मिळतील मित्रांनो. बघा आतापर्यंत पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी या चॅनलवर 10वीचे ऑल पेपर अपलोड करत असतो. तर यावर्षी तुम्हाला या चॅनलचा खूप फायदा होणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आला की तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल. आणि हां, आतापर्यंत पण या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लाईक पण करा आणि लाईक केल्यानंतर तुमच्यासमोर एक हाईपचं ऑप्शन येते, तर हाईप पण करा, जेणेकरून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचेल. तर बघा ब नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे, की खालील प्रश्न सोडवा कोणतेही 3. बघा तुम्हाला कोणतेही 3 प्रश्न सोडवायचे आहे आणि 6 मार्क्स मिळवायचे आहे. एक प्रश्न जो आहे तो 2 मार्क्ससाठी आहे. असे तुम्हाला 3 प्रश्न सोडवायचे आहे आणि 6 मार्क्स मिळवायचे आहे. बघा तुम्हाला 1 नंबरवर काय विचारलेलं आहे, खालील अन्न साखळी पूर्ण करा. बघा हे जे अन्न साखळी आहे हे तुम्हाला पूर्ण करायचे आहे आणि इझिली 2 मार्क्स मिळवायचे आहे. तुम्ही हे जे अन्न साखळी आहे हे इझिली प्रकारे सॉल्व्ह करू शकता आणि इझिली मार्क्स मिळवू शकता. बघा तुम्हाला इथं दिलेलं आहे हिरव्या वनस्पती. हिरव्या वनस्पती, त्यानंतर समोर जो डब्बा आहे तो रिकामा आहे. यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे हरिण, त्यानंतर सिंह, त्यानंतर गिधाड, त्यानंतर इथं तुम्हाला दिलेलं आहे गरुड, त्यानंतर जे लास्टचं आहे ते तुम्हाला लिहावं लागेल जंतू. तर बघा अशा प्रकारे हे जे अन्न साखळी आहे हे तुम्ही पूर्ण करू शकता आणि इझिली 2 मार्क्स मिळवू शकता. त्यानंतर बघा 2 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे, की फरक स्पष्ट करा. बघा तुम्हाला फरक स्पष्ट करायचा आहे. मत्स्य प्राणी वर्ग आणि सरीसृप प्राणी वर्ग यामधला तुम्हाला फरक स्पष्ट करायचा आहे आणि इझिली 2 मार्क्स मिळवायचे आहे. तर तुम्ही हा जो फरक स्पष्ट आहे हा फरक स्पष्ट तुम्ही इझिली करू शकता आणि इझिली 2 मार्क्स मिळवू शकता. त्यानंतर बघा 3 नंबरवर तुम्हाला दिलेलं आहे, की खाली दिलेल्या चित्राचे निरीक्षण करून या आपत्तीचे कोणतेही 2 परिणाम लिहा. बघा तुम्हाला 2 चित्र इथं दिलेले आहे. हे आपत्तीचे 2 परिणाम तुम्हाला लिहायचे आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचे आहे. बघा तुम्हाला इथं 2 चित्र दिसत आहे. एक आहे पुराचं आणि दुसरं आहे हे जे लोक आहेत हे प्रवास करत आहे आणि इथं खूप गर्दी आहे. तर बघा याचे जे 2 परिणाम आहेत ते 2 परिणाम मी तुम्हाला सांगतो. बघा हा जो पहिला परिणाम आहे, पहिल्या चित्राचा जो परिणाम आहे तो परिणाम असा आहे, की पाणी दूषित होऊन जलचर सजीवांचा नाश होतो. तर तुम्हाला असं लिहावं लागेल आणि इझिली मार्क्स घ्यावा लागेल. त्यानंतर बघा नंबर 2चं जे चित्र आहे याचा जो परिणाम आहे तो परिणाम असा आहे, की मानवी आरोग्यावर परिणाम होऊन रोग पसरतात. आणि तुम्ही असं पण लिहू शकता, की पुरामुळे मालमत्तेचे नुकसान, वाहतूक ठप्पा होते, हेही चालेल. तर बघा अशा प्रकारे तुम्ही याचे जे 2 परिणाम आहे ते 2 परिणाम लिहू शकता आणि इझिली मार्क्स मिळवू शकता. त्यानंतर बघा 4 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे, की ताणतणाव कमी करण्यासाठी कोणतेही 4 मार्ग लिहा. बघा जो आपला ताणतणाव आहे तो कमी करण्यासाठी कोणते तुम्ही 4 मार्ग वापराल हे तुम्हाला लिहायचं आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचा आहे. बघा मी सांगतो तुम्हाला 4 मार्ग कोणकोणते आहे. पहिला मार्ग असा आहे, की वृक्षारोपण करणे. त्यानंतर दुसरा मार्ग असा आहे, वाहनांचा वापर कमी करणे. त्यानंतर तिसरा उपाय असा आहे, अक्षय ऊर्जेचा वापर करणे. त्यानंतर 4 नंबरचा जो मार्ग आहे तो असा आहे, की औद्योगिक प्रदूषणावर नियंत्रण. तर अशा प्रकारे तुम्ही 4 मार्ग लिहू शकता आणि इझिली मार्क्स मिळवू शकता. त्यानंतर बघा 5 नंबरवर तुम्हाला दिलेलं आहे, की खालील संकल्पना चित्र पूर्ण करा. बघा तुम्हाला इथं एक संकल्पना चित्र दिलेलं आहे, हे तुम्हाला पूर्ण करायचं आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचा आहे. बघा तुम्हाला विचारलेलं आहे, की प्रक्रियेनंतर मिळणारे सांडपाणी आणि हे जे 4 डब्बे तुम्हाला दिसत आहे यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे. तर बघा यामध्ये तुम्ही लिहू शकता घरगुती सांडपाणी, औद्योगिक सांडपाणी, त्यानंतर महानगरपालिका, नगरपालिकेचे सांडपाणी, त्यानंतर कृषी सांडपाणी. तर अशा प्रकारे तुम्ही 4 डब्यामध्ये लिहू शकता आणि इझिली मार्क्स मिळवू शकता. त्यानंतर चला समोर जाऊया. बघा मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचं पण चांगलं होईल आणि त्यांना पण चांगले मार्क्स मिळतील. तर बघा हा जो पेपर आपण पाहत आहे हा 2026चा मोस्ट IMP क्वेश्चन पेपर आहे. या पेपरमधलेच तुम्हाला क्वेश्चन 2026मध्ये पाहायला मिळतील. तर बघा हा जो पेपर मी तुम्हाला सांगत आहे हा काळजीपूर्वक ऐका, काळजीपूर्वक समजून घ्या आणि 2026मध्ये तुम्हाला यामधलेच क्वेश्चन पाहायला मिळतील. तर हा पेपर पूर्णपणे पाहून जा, समजून जा आणि 2026मध्ये चांगले मार्क्स घ्या. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणतेही 5 प्रश्न सोडवा. बघा तुम्हाला इथं खाली 8 प्रश्न दिलेले आहे. या 8 प्रश्नांपैकी तुम्हाला कोणतेही 5 प्रश्न सोडवायचे आहे आणि 15 मार्क्स घ्यायचे आहे. एक जो प्रश्न आहे तो आहे 3 मार्क्ससाठी. असे तुम्हाला 5 प्रश्न सोडवायचे आहे आणि 15 मार्क्स इझिली घ्यायचे आहे.
हे 15 मार्क्स तुम्ही इझिली घेऊ शकता मित्रांनो. काही अवघड नसते. तुम्ही प्रश्न बघताच ॲन्सर लिहू शकता आणि इझिली मार्क्स मिळवू शकता. तर हे क्वेश्चन वाचून घ्यायचे, समजून घ्यायचे आणि याचं जे ॲन्सर आहे ते ॲन्सर लिहायचं आणि इझिली मार्क्स घ्यायचे. त्यानंतर चला समोर जाऊया. बघा तुम्हाला इथं 7 नंबरचा क्वेश्चन जो आहे तो आहे शब्दकोडे. बघा शब्दकोडे पूर्ण करा. हे जे शब्दकोड तुम्हाला दिलेलं आहे हे तुम्हाला पूर्ण करायचं असते आणि इझिली मार्क्स घ्यायचा असते. बघा हे शब्दकोड तुम्ही कसं पूर्ण करू शकता. बघा इथं यांनी एक शब्दकोड पूर्ण करून दाखवलेला आहे की मद्य तंबाखूजन्य पदार्थाचे सतत सेवन. तर इथं 1 नंबरवर तुम्हाला दिलेलं आहे की व्यसनाधीनता. तर अशा प्रकारे तुम्हाला 2 नंबरवर दिलेलं आहे की या ॲपमुळे सायबर गुन्हे घडण्याची शक्यता. तर तुम्हाला इथं 2 नंबरचं जे शब्दकोड आहे हे तुम्हाला पूर्ण करायचं आहे. त्यानंतर 3 नंबरचं शब्दकोड आहे हे पूर्ण करायचं आहे आणि 4 नंबरचं पण शब्दकोड तुम्हाला पूर्ण करायचं आहे. बघा 2 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे की या ॲपमुळे सायबर गुन्हे घडण्याची शक्यता. तर इथं तुम्हाला लिहावं लागेल फेसबुक. तर अशा प्रकारे तुम्ही फेसबुक इथं लिहू शकता आणि शब्दकोड इझिली पूर्ण करू शकता. तसंच 3 नंबरचं पण पाहायचं की काय विचारलेलं आहे. बघा 3 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे की ताणतणाव नाहीसा करण्याचा एक उपाय. त्यानंतर बघा 4 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे की ताणविरहित जीवन जगण्यास आवश्यक. तर अशा प्रकारे तुम्ही 3 आणि 4 हे पण शब्दकोड इझिली पूर्ण करू शकता आणि इझिली मार्क्स मिळवू शकता. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहा. बघा तुम्हाला खालील 2 प्रश्न दिलेले आहे. या 2 पैकी तुम्हाला कोणतेही एका प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे आणि इझिली 5 मार्क्स मिळवायचे आहे. तर तुम्ही इझिली प्रश्न वाचून ॲन्सर लिहू शकता आणि इझिली 5 मार्क्स मिळवू शकता. तर बघा अशा प्रकारे हा पेपर आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर तुमच्यासमोर एक हाईपचं ऑप्शन येईल. तर हाईप पण करा जेणेकरून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचेल. आणि हा जो पूर्ण पेपर आहे मित्रांनो हा पूर्णचा पूर्ण ॲज इट इज येणार नाही. बट यामधले काही IMP क्वेश्चन्स आहेत जे की तुम्हाला 2026 मध्ये पाहायला मिळतील. तर बघा हा जो पेपर मी तुम्हाला दिलेला आहे हा पूर्ण प्रकारे करून जा, पाहून जा, समजून जा आणि 2026 मध्ये चांगले मार्क्स मिळवा. आणि आत्तापर्यंत पण या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर या चॅनलला सबस्क्राईब करा. मी या चॅनलवर 10वीचे ऑल पेपर अपलोड करत असतो. तर यावर्षी तुम्हाला या चॅनलचा खूप फायदा होणार आहे. तुम्हाला करायचं काहीच नाही, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन ऑल करायचा आहे जेणेकरून कोणताही नवीन व्हिडिओ आला की तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल करा. थँक्स.